हर छक्के के लिए 1,000 का इनाम था, तो 4 छक्के के लिए 4,000 का इनाम यहाँ पर घोषित हो चुका है जीपे के माध्यम से। तो चलिए मैच की शुरुआत करते हैं। तो मैच ऑन, टॉस जीता अर्चित वॉरियर्स, माफ कीजिए, टॉस जीता है रॉयल ड्रीमर्स विजय प्लस पे टीम ने और पहली गेंदबाजी चुनी है। दो अर्धशतकवीर बल्लेबाज गुड्डा जादव देखने मिलेंगे। एक होंगे बिल्कुल तला रोहा के निखिल पारवे और दूसरे होंगे ऑपोजिट टीम में कप्तान सूर्या मस्कर। बहुत ही बड़ा मैच होगा ये, विनर बनाम विनर का मुकाबला। ये अपॉर्चुनिटी होगी ये मैच जीतने के बाद रायगढ़ प्रीमियर लीग के एक अगले पड़ाव में जाने का अवसर, ये मौका है। और गुड्डा जादव जी, आपने कहा कि हर कमेंटेटर का सपना होता है कि आरपीएल में इस मंच तक पहुंचे, कमेंट्री करे। आप भी यहाँ पर पहुंचे, इंडिया कप में भी इससे पहले पहुंचे थे। एक और अचीवमेंट जॉइंट हो चुका है और शायद 51 के 60 के हो सकते हैं अब आगे चल के फॉलोअर्स। क्या कहेंगे गुड्डा जादव, कैसा रहा अनुभव? और आज बहुत मजा आएगा आज की प्रतियोगिता में। नाही, अनुभव तर सगळेच खूप चांगले आलेत. आईची वडिलांनी केलेले पुण्य असतील जे माझ्या पदरी पडलेत आणि त्याच्यामुळं मला माणसं चांगली मिळत आहेत. माझं जे संगोपन झालं म्हणजे जेव्हा मी क्रिकेट पाहायला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या रोह्यामध्ये म्हणजे दोनच खेळाडू मला माहीत होते, ते म्हणजे सागर भोबड आणि तेजस नरे. आणि तिथून क्रिकेट मी पाहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग अलिबागला पाहिलेला आहे ऋषी वैद्यची बॅटिंग नाईट क्रिकेटला. असं क्रिकेटचा जो प्रवास राहिला ना माझा, तो संपूर्ण दक्षिण रायगडच्या खेळाडूंनी आणि मग मुंबईचे काही खेळाडू मला जॉईन झाले. आणि मग 2012मध्ये मी पहिल्यांदा आवाज ऐकला, तो म्हणजे संदीप जगे अलिबागचे समालोचक आहेत, त्यांचा आवाज ऐकला आणि मग म्हटलं की वक्तृत्व तर चांगलं आहे, मग आपण एक ट्राय करू शकतो, कॉमेंट्री थोडीशी शिकून बघतो. सो 2014मध्ये त्यांच्या तालमीमध्ये आलो आणि मग संदीप जगे सरांनी ठेवलेला म्हणजे हात, आणि त्या हातापोटी काही शब्द सुचतात, काही शब्द बोलतो आणि थोडाफार क्रिएटिव्ह फील्डमध्ये जातो, तो संदीप जगे आहे. त्यांच्यामुळे हे क्रेडिट त्यांना जातं, कारण का त्यांनी केलेली माझ्या पाठीमागची मेहनत आणि त्यांनी मला केलेला तो ऑल टाईम सपोर्ट. त्याच्यामुळे आत्तापर्यंत मी तर म्हणेन की तरंगलो आहे, अजून पोहायला नाही शिकलोय, फक्त तरंगतोय. येस, मॅचकडे आपण वळतोय सर. खिताबी जंग की शुरुआत हो चुकी है। महामुकाबला गेंदबाजी मार्ग पर है हीरामन नाइक, मैन फ्रॉम पोदी। गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइकिंग पे मृणाल वर्सुलकर, मैन फ्रॉम अलीबाग, एंड निखिल पारवे, मैन फ्रॉम महाड़। अलीबाग का सितारा मृणाल वर्सुलकर मुकाबले में बल्लेबाजी करेंगे। स्टाइलिश मैन है, हेयर स्टाइल उनकी बहुत ही कमाल की है। पहला सत्र मैच ऑन, गेंदबाजी के लिए पोदी गांव का सितारा हीरामन नाइक फ्रॉम पनवेल। पहली बॉल दिशाहीन बॉल अंपायर ने घोषित की है। व्हाइट बॉल के साथ शुरुआत हुई, एक्स्ट्रा रन, एक रन स्कोरबोर्ड पर। ऑफ स्टाइंग पिचिंग लाइन, परफेक्ट यॉर्कर कैरी किया विकेट कीपर ने। एक के साथ शुरुआत हुई है, बड़ा मैच होगा। बल्लेबाजी करने वाली टीम है अर्चित वॉरियर्स तला रोहा। पिछले मुकाबले में 109 रन 6 ओवर में और निखिल थे 20 गेंद पे 68 रनों की धुआंधार पारी। क्या कमाल की बल्लेबाजी देखने मिली है, चैलेंजिंग मुकाबला दोनों के लिए। इनसाइड आउट बनने का किनारा, ओ वाट ऑफ फील्डिंग। फील्डिंग का स्टैंडर्ड आप देखिए वहां पर, लाजवाब फील्डिंग स्टैंडर्ड। आरपीएल में सिलेक्शन होना आसान नहीं होता, लेकिन ये फील्डिंग का स्टैंडर्ड देखे तो भाई सिलेक्शन तो बनता है। जिद्दी खिलाड़ी, जिद्दी टीम है, एफर्ट लाजवाब है, 100% कमिटमेंट। कमिटमेंट हवी आहे, कारण का क्रिकेटच्या स्पेल आउट मधला जर सी बघितला ना, सी स्टँड फॉर अ कमिटमेंट. आणि कमिटमेंट्स नसेल तर मग आपली गृहस्थी सुद्धा चालू शकत नाही. सो कमिटमेंट हवी आहे आणि ती कमिटमेंट मैदानावरती दोघांनीही ठरवलं आहे की मॅच मध्ये राहायचं आहे. निखिल पारवे, मॅन फ्रॉम बिरवाडी, यस, महाडचा हे रत्न, स्ट्राईक वरती. वा, निखिल पारवे, सुरुवात झाली, हा लागला पहिला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. सर, राईट हँडचा क्रिस गेल म्हटलं जातं निखिल पारवेला. म्हणजे हे प्रत्येकाला निकनेम क्रिकेटने दिलं आणि त्यातलंच एक आहे राईट हँडचा क्रिस गेल. का म्हटलं जातं याचं प्रतिउत्तर, स्वप्नवत एक कामगिरी सुद्धा झाली, कारण का महाड MIDC मध्ये हे सर्वजण कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे एक MIDC जो त्यांच्यासाठी एक वर्ल्ड कप असतो, तो वर्ल्ड कप झालाय आणि त्याच्यामध्ये यावर्षी त्यांनी विजयी पद राखलंय. योगेश पेंडकरची टीम म्हणजे योगेश पेंडकरची कंपनी, ती त्या कंपनीला पराभूत करून हे विजयी ठरलेले आहेत निखिल पारवे. सुरुवात षटकाराने,
आणि ज्या पद्धतीने तो स्पेल मध्ये आज आलाय ना, जो टच घेऊन आलाय, जो फ्लो घेऊन आलाय, वा वा वा, हा ही चांगला बॉल आहे. हा बॉल चांगला आहे. जर मागच्या बॉलवरती आपल्याला मोठा फटका येतोय तर दुसऱ्या बॉलवरती आपल्याला थोडंसं आतमध्ये किंवा खाली टाकायचा प्रयत्न करायचा आहे. डेफिनेटली पिकअप शॉट, इससे पहले डिपॉजिटेड पब्लिक स्टैंड, उसके बाद सम्मान दिया गेंद को अंपायर, थर्ड अंपायर ओवर स्टेपिंग का चेक करना चाहते हैं. गेंदबाजी के लिए थोड़ा सा डाउटफुल लग रहा है अंपायर को. 24 लाइव इवेंट, बहुत सारे कैमरे और यहाँ पे पॉपिंग क्रीज में चेक किया जाएगा. 1/3 का निर्णय नीरज राणावत मेन अंपायर. यहाँ पर हम चेक कर रहे हैं. 9 पे 0, 3 गेंदों का खेल समाप्त हुआ है और गेंदबाजी मार्ग पर है हीरावन नाइक. बेहतरीन गेंदबाज है हीरावन नाइक का. पिछले 4 सालों में अपने नाम की छाप छोड़े उन्होंने. गेंदबाजी मार्ग पर कई ऐतिहासिक मुकाबले जीता कर दिए. नो बॉल, ओवर स्टेपिंग, फ्री हिट का मौका. जिस टीम ने 109 बनाए 6 ओवर में, अगर उनको ऐसी गेंदें मिलती है, नो बॉल, फेयर अनफेयर गेंदे, ये देखिए ओवर स्टेपिंग, ये पूरा फिल्माया गया 24 लाइव इवेंट के द्वारा. क्लियरिटी विथ क्वालिटी. फ्री हिट बॉल, खोल के खेलने का मौका होगा. स्ट्राइक पर होंगे ब्रुनाल वर्सुलकर, मैन फ्रॉम अलीबाग. फ्री हिट बॉल, आज के दिन का पहला फ्री हिट बॉल. इनसाइड आउट, ड्राइव किया, ऑफ ड्राइव, बेहतरीन फील्डिंग ऑफ ड्राइव पे, मात्र सिंगल यहां से मिलेगा. एक किताबी जंग है, महामुकाबला, विनर वर्सेस विनर का मैच. पहला मुकाबला आपने देखा, टीम सूर्या मस्कर ने 21 गेंदों पे 61 चेस किए, बहुत ही आसानी के साथ वन साइड. दूसरे मुकाबले में अच्छी फाइट देखने मिली. चैतन्य पाटिल की टीम ने 98 बनाए, 11 रनों से मुकाबला उन्होंने हारा. बिग फाइट, दो बड़ी टीमें. इनसाइड आउट खेला पॉइंट के ऊपर से और आउटफील्ड तेज है. डी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. आरपीएल 4, फैब 4, 4 रनों के लिए. पारवे, महाड रत्न, गुड्डा जाधव ने अभी जिक्र किया, महाड का ये सितारा है और आज तारे सितारे सोनारी के सरजमी पे उतरे. रायगढ़ का क्रिकेट बहुत बड़ा है. रायगढ़ के खिलाड़ी आप देखिए, आईएसपीएल हो, इंडिया कप हो, स्वर्गीय रतोबा पाटिल चषक, बिग बैश, ऐसे बड़े लीग में हमने हमेशा देख के अपने नाम की छाप भी छोड़ी है. आपने एक मुकाबला देखा होगा, भारत बनाम पाकिस्तान टेनिस क्रिकेट का मुकाबला हुआ था शारजा दुबई में, और वहां पे मुकाबला भारतीय टीम ने जीता था. बॉल तैयार, बेहतरीन स्ट्रोक, पैरालाइज, फ्लिक किया बॉल को, स्वीप किया, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. आता हुआ दूसरा चौका. निखिल पारवे जो पिछले मुकाबले में दहशत दिखाई थी, 20 गेंद पे 68 रन, 68, वापिस वो अपनी दादागिरी पेश करना चाहते हैं गुड्डा जाधव. निखिल पारवे ओळखला जातोस त्यासाठी, कारण ज्या पद्धतीने या 6 नो लुक पकडतो, ऍक्शन रिप्ले, 24 लाईव्ह इव्हेंट, 6 कॅमेरे वापरले जात आहेत आणि युट्यूब ब्रॉडकास्टिंग हा सगळ्यात डिफिकल्ट आहे. यस, मी म्हणतो की पंचांच्या नंतर जर डिफिकल्ट काम जर कोणतं असेल तर युट्यूब ब्रॉडकास्टिंग आहे. कारण का स्पर्धेच्या आधी यायचं, सगळं सेटअप लावायचं आहे. काय ग्लिच आहेत ते बाकीच्यांना माहित नाही, फक्त त्यांनाच माहिती आहेत. हा ही आणखीन एकदा वन्स अगेन डाउन द ग्राउंड, इट्स मॅक्सिमम बाय निखिल पारवे. आउटस्टैंडिंग, कवर पे छक्का मारना आसान नहीं है. क्या कमाल की बल्लेबाजी है. टाइमिंग ऑफ द नाइट, जबरदस्त शॉट ये निखिल पारवे ने दिल जीत लिया. वन सेकेंड, ये देखिए एक्शन रिप्ले, स्क्वायर कट ऑफ द नाइट, ब्यूटी ऑफ शॉट, ब्यूटी ऑफ शॉट. लुक एट द एक्शन रिप्ले ऑन द कवर. 6 रनों के लिए आखिरी गेंद 6 के साथ फिनिश किया और पहले ओवर में 25 आए. ब्यूटी ऑफ शॉट. नाही, कारण टेनिस क्रिकेट हा आडाफाटा गेम म्हटलं जायचं. कारण का टेनिस क्रिकेटमध्ये सगळे आडाफाटा खेळतात, सगळे लेग साईडच, म्हणजे बॉल ऑफ साईडला कितीही टाका तरी लेगलाच मारला जायचा. बट इम्प्रोव्हायझेशन म्हणजे आपण म्हणतो ना मॉडर्न डे क्रिकेटमध्ये, आणि काही मॉडर्न डे क्रिकेटला टच ठेवीन थोडासा ओल्ड स्कूलचा सॉल्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे ऑफचा बॉल ऑफला खेळायचं, ह्या अशा गोष्टी क्रिकेटमध्ये हल्ली यायला लागल्या आहेत. प्रत्येक वेळी बॅटर येतो आणि लेग साईडलाच मारतो असं नाही राहिलंय क्रिकेट. क्रिकेट आता खूप पुढे जात राहिलंय. ऑफचा बॉल ऑफमध्ये, आणि नुसता ढकलला नाही जात तर षटकार सुद्धा मारला जातो. निखिल पारवेने दाखवलंय. पहिलं षटक समाप्त, 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. निश्चित तौर पर गुड्डे जी आपने सही कहा, शॉट्स की टेक्निक अब काफी इम्प्रोवाइज हो चुकी है टेनिस क्रिकेट में. शॉट्स की टेक्निक, हेलीकॉप्टर हो, नो लुक शॉट, ये भी टेनिस क्रिकेट में काफी मशहूर बनता जा रहा है. और ये कई तरीके के शॉट्स की टेक्निक बल्लेबाज इस्तेमाल कर ले. कवर पे बेहतरीन छक्का लगा निखिल पारवे के बल्ले से. 5 गेंदों पे 21 रनों का कंट्रीब्यूशन है.
मुरनाल वर्सुलकर ने 2 गेंद पे 2 बनाए, 25 पे पहला ओवर समाप्त हुआ। बहुत ही महंगी हो रही। अब गेंदबाजी के लिए आएंगे अजय पाटिल। पिछले मुकाबले में 2 स्पेल किए थे अजय पाटिल ने, सफलता हासिल की थी और मुझे लग रहा है कि 3 सफलता हासिल की थी। बहुत ही मशहूर गेंदबाज है, मैन फ्रॉम बेलवली पनवेल। और ये देखिए खराब स्ट्रोक है, जल्दबाजी, कैच ड्रॉप। मृणाल वर्सलकर को मौका मिला इस बार, डायरेक्ट हिट। ओ माय गॉड, कहानी में ट्विस्ट। टर्निंग पॉइंट ऑफ द मैच, डायरेक्ट हिट लगे स्टंप पर और बैटर आउट हुए यहाँ पे मृणाल वर्सुलकर। क्या ये 2 रन लेने की आवश्यकता थी? पहले रन लेने की आवश्यकता थी कंचन, ये सवाल पूछा जा रहा है, लेकिन कोऑर्डिनेशन और कम्युनिकेशन यहाँ पर नहीं हो पाया, तालमेल की खराबी थी। आय ऑलरेडी टोल्ड यू, क्रिकेटच्या स्पेलिंग मधला सीचा अनादर आपण एक व्हर्जन बघूयात का. कम्युनिकेशन, मिसकम्युनिकेशन, कम्प्लिटली मिसकम्युनिकेशन. आणि मृणाल बघत राहिला होता बॉलला, म्हणजे ज्यावेळी आपण जर पाहिलं त्याच्या बॅटमधून मिस झाला होता, कॅच ड्रॉप झाली होती, पाहत राहिला होता. निखिल पारवे येऊन अर्थात स्ट्रायकर एंडला उभा राहिला होता, सो नॉन स्ट्रायकर एंड त्याच्याकडे जायचं होतं. यस, कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिला थ्रो केला, डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट लागला. लहानपणी म्हणजे अशा काय म्हणतात ना, गोट्या जास्त खेळल्या किंवा लगोरी जास्त खेळली, त्याच्यामुळे डायरेक्ट हिट आणि फलंदाज 25 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. डायरेक्ट हिट जो लगोरी वाला मास्टर है सागर गायकवाड़ ओवले का खिलाड़ी, विकेट कीपर जिसने डायरेक्ट हिट की, कॉन्फिडेंस बहुत अच्छा था थ्रो करने के लिए और मृणाल का यहाँ पर विकेट गिरा है। पिछले मुकाबले में मृणाल 4 रनों पर आउट हुए थे, इस मुकाबले में 2 बनाकर आउट हुए। आरपीएल में मृणाल का परफॉर्मेंस इतना अच्छा नहीं रहा, लेकिन अजय पाटिल का एग्रेशन आप देख रहे हैं और ये डायरेक्ट हिट करते हुए ये जो कैप्चरिंग की यहाँ पर 24 लाइवेट ने, और बेहतरीन बेहतरीन पहला विकेट गिरा है। अब मैदान में निखिल पारवे के साथ देंगे नए बल्लेबाज मसूद गजगे, मानगांव। और कवर के ऊपर से पॉइंट पर डी बैकवर्ड पॉइंट, सीधे विनायक स्टैंड में शुरुआत हो चुकी है निखिल पारवे की बल्लेबाजी। अभी भी वो तूफानी पारी खेलना पसंद कर रहे हैं, जो पिछले मुकाबले में आग लगाई थी और इस मुकाबले में आग लगाते हुए निखिल पारवे के बल्ले से यह शानदार चौका। आरपीएल 4 पटकी हुई बॉल थी, दिशा दिखाई, पॉइंट कवर के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट पे 4 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक, चारों दिशाओं में बल्लेबाजी कर रहा है। जहां पे आप ऑफ साइड पे गेंद फेंके तो कवर पे जा रही है, लेग साइड पे फेंके तो लॉन्ग लेग पे मार रहे हैं, चारों दिशाओं में बल्लेबाजी है। मैं कहूंगा आतिशबाजी हो रहे बल्लेबाज निखिल पारवे के माध्यम से। टीम का स्कोर है 29 पर 1। मैच बॉल का इंतजार यहाँ पर किया जा रहा है। मैच बॉल इज वेरी इंपॉर्टेंट होता है क्योंकि यूजेबल गेंद होती है और हर बल्लेबाज चाहता है कि यूजेबल गेंद ज्यादा बाउंस भी होती है, बाहर भी जल्दी जाती है, ट्रैवल ज्यादा करती है। जी बिल्कुल, और यूजेबल गेंद का इस्तेमाल। मैच बॉल 29 पर 1। ये अजीबो गरीब शॉट है, फाइन लेग, दूसरा कैच छूटा है। याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड. म्हणजे हा फक्त एका म्हणीचा पार्ट आहे. यस, ऍक्शन रिएक्शन आपण बघू शकतो ऑन स्क्रीन वरती. अजय ही पाटिल बहुत ही निराश है, बिल्कुल। और गुड्डा चाहता हूँ ये दूसरा कैच छूटना, आप अगर आप सोचेंगे ना तो ये बहुत ही अच्छे दिन है बल्लेबाजों का। निखिल पारवे को मौका मिला है, निखिल पारवे पिछले मैच का मैन ऑफ द मैच। ऍक्शन रिॲक्शन बघूया 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती. कॅच आली, यस 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 यस, चांगला आहे चांगला आहे, सगळं आहे. ना 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 नाही, इथे इथे डाव काढला, इथे डाव काढला जेव्हा चेंडू हातून निघून गेला होता. आणि प्रत्येक वेळा अजय जेव्हा आला आणि त्यांनी वाटलं होतं की कॅच होऊ शकते. चलो, हा हा हा, क्या बात है. मसूद गजगे, मॅन फ्रॉम मानगाव, ठोकतो, चेंडू सीमा पार, मिळणार धावा 6. आउटस्टैंडिंग मसूद गजगे, पारी की शुरुआत 6 के साथ उन्होंने किया, लेकिन पिछला कैच वरद ने छोड़ा था, वरद भगत, लेकिन निखिल पारवे का कैच छोड़ना खतरनाक है और मसूद पार्टनरशिप को बिल्डअप कर रहे हैं। कंट्रीब्यूशन 6 रनों का यहाँ पर मिलता हुआ, और ये पहले मुकाबले में भी पहला बल्लेबाजी की थी, इन्होंने 109 बनाए थे, टारगेट सेट किया था विदाउट एनी प्रेशर। यही तो होता, पहले सत्र में कोई प्रेशर नहीं होता, आप दिल खोल के बल्लेबाजी कर सकते। वही परफॉर्मेंस को दोहराते हुए मसूद गजगे यहाँ पे। टीम का स्कोर है 36। अजय पाटिल बहुत ही निराश है क्योंकि फील्डिंग पोजीशन में फील्डिंग डिपार्टमेंट बहुत ही कमजोर नजर आ रहा है। कैचेस छूट रहे, कैचेस विन द मैचेस, वो 17 नहीं दिख रहा यहाँ पर। जरूरत नहीं थी रिवर्स खेलने की, मसूद थोड़े से निराश है। इस बार अजय पाटिल को मौका मिला डॉट गेंद करने का,
5 गेंदें समाप्त हो चुकी है, 11 रन आए और ये रिवर्स शॉट आपने देखा है. चलिए 5 पे 11 मतलब बॅलन्सिंग गेंदबाजी की अजय पाटील ने. झिम्बाब्वेच्या खेळाडूने इजाब केलेला फटका रिव्हर्सचा अटे म्हणजे रिव्हर्स किंवा स्विचेड आपण म्हणतो. झिम्बाब्वेच्या खेळाडूने इजाब केलेला तो फटका आणि तो फटका मारण्याचा पुरेपूर प्रयत्न आतापर्यंत झाला होता. कारण का रिव्हर्सचा अटेम्प्ट सिक्स नंतर का केला जातो त्याचं कारण आहे की बॉलर हा शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न करतो, तेव्हा कट वगैरे लागून चौकार मिळू शकतो ना. हा यावेळी मात्र हा कंप्लीट अजय पाटीलचा क्लास. डॉट बॉल फक्त 11 ह्या ओव्हर मधून आले. 36 या धावसंख्येवरती एक गडी बाद. पण त्याआधी सर एक छोटासा माझा डाऊट होता तुमच्यापर्यंत वळतो. जेव्हा आपण लेग बाईज येतं किंवा LBW अपील होता आणि त्यावेळेला हा फेटाळली जाते आणि त्याच्यावरती एखादी रन जर आली तर मग ती बॉलरला काउंट नाही केली जात. कॅच सुटल्यानंतर मग ती बॉलरला काउंट का करता? कारण ती फिल्डिंगच्या मुळे गेलेली आहे ना. म्हणजे बॉलरचं ऑलरेडी टेनिस क्रिकेटमध्ये मरण होतच आहे. कॅच सुटली फिल्डर कडून आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याचं सगळं जे खापर फोडली जाते ती बॉलरवरच. म्हणजे जर तो सिक्स आला असता, कदाचित जर ती कॅच आली असती तर मसूदचा सिक्स वाचला असता, त्याच्यानंतर ती एक सिंगल वाचली असती, म्हणजे रन वाचल्या असत्या. पण ते बॉलरच्या काउंटमध्ये जातात. सो 11 रन स्कोर कार्डवर झालेत. बट हा फक्त माझा पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवण्याचा प्रयत्न मी केला की बॉलरच्या खात्यामध्ये तुम्ही काय ऍड करता. म्हणजे नियमावली बदलत राहील, काही गोष्टी होत राहतील. यस 11 आलेले आहेत आणि सबस्क्रायबर मीटर आपण बघतो 3,48,595. मी गुड्ड्या जाधव, तुम्ही सर्वजण मला ऑन स्क्रीन ऐकताय. माझ्यावरती जर थोडं जरी प्रेम करत असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाचं हक्काची युट्यूब वाहिनी आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. एक एक सबस्क्रायबर गोळा करण्यासाठी किती अथोनात मेहनत केली जाते ही माझ्यापेक्षा आणखीन कोण ओळखू शकेल. प्रत्येक सबस्क्रायबर हा आमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. फ्री आहे सबस्क्रिप्शनचे, आम्हाला कोणतंच पैसे देत नाहीये, तरी सुद्धा तो एक एक येणारा सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. चला मॅचकडे वळतो आणि हिरामन नाईक आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. निखिल पारवे स्ट्राईक वरती आहे. धावफलकावरती 36 ही धावसंख्या. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक गडी बाद हा आतापर्यंत झालाय. का जो का आपण पाहतो. चलो क्या बात है. 18 रन पर ओवर से 36 रन बने स्कोर बोर्ड पे. काफी बढ़िया करंट रन रेट मुकाबले में शुरू है. अब आएंगे हीरामन नाइक. 2 ओवर का खेल समाप्त है. 36 पे एक निखिल पारवे का कैच ड्रॉप हुआ था यहाँ पे. बेहतरीन स्ट्रोक है. ऑफ ड्राइव, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. कैच का परिणाम भुगतती हुई टीम रॉयल ड्रीमर्स. गेंद सीमा पार रन मिलेंगे 4. 40 का आंकड़ा पहुंच चुका है. फंटास्टिक 4. निखिल पारवे वन मैन शो बल्लेबाजी करता है भाई. पिछले मुकाबले में भी 20 गेंद पे 68 रनों की धुआंधार पारी खेली थी और 2 गेंदबाजों को 61 रन लगे थे पिछले मुकाबले में, जिसमें निखिल पारवे का रोल बहुत ही अहम था. ये स्ट्रोक देखिए, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. और फिर से एक बार वो मकाम हासिल करना चाहते हैं निखिल पारवे. आरपीएल में अगर ऐसी बल्लेबाजी कोई करता है तो आपके नाम की छाप छूट चुकी है. रातों रात आप हीरो बन जाते. आरपीएल का एक परफॉर्मेंस. हवा में है, फील्डर नीचे है. 2 कैच ड्रॉप. इस बार नहीं हुई ड्रॉप. कैच इट कॉल. निखिल पारवे का खेल समाप्त हुआ. 8 गेंदों पे 30 रन बनाकर निखिल बैक टू द पवेलियन. यस पंचा रिव्ह्यू घेतलाय. यस लेग साठी अर्थात ओव्हर स्टेपिंग साठी आपल्याला एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे आलेला आहे. कॅच पकडले आहे. आता गोष्टी सगळ्या सक्सेसफुली झालेल्या आहेत. बट एक अंपायरच्या माइंड मध्ये एक शहानिशा आहे की हा लीगल बॉल आहे की नाही. ऍज पर दी रूल लीगल बॉल असेल तर मग आउट आहे. बट जर इल्लीगल बॉल आहे तर मात्र गोष्ट फेअर डिलिव्हरी आहे. OUT फलंदाज बाद. हीरामन नाइक के लिए दूसरे बार अंपायर ने ओवर स्टेपिंग थर्ड अंपायर कॉल किया है. पहले ओवर में हीरामन नाइक को जब वो चौथी गेंद डाल रहे थे तब भी ओवर स्टेपिंग के लिए कहा था और अंपायर ने कहा कि वो नो बॉल था. लेकिन इस बार लाइन पर उनका वो फुटवर्क का इस्तेमाल हुआ है पॉपिंग क्रीज में, यानी ये फेयर डिलीवरी है. निखिल पारवे को लौटना होगा और अंपायर की नजरें काफी तेज है. दूध का दूध पानी का पानी हुआ है. डाउटफुल जब भी अंपायर को लगा है ना तो अंपायर ने थर्ड अंपायर कॉल किया है. गुड डिसीजन. इट्स अ फेयर डिलीवरी. निखिल पारवे आउट हुए. ये देखिए पिछला शॉट और लॉन्ग ऑन पर फील्डर थे और बेहतरीन कैच. नवीन फलंदाज दुर्गेश सिब्बम येताना आपल्याला पाहायला भेटत. 40च्या धावसंख्यावरती 2 गडी बाद आहे आणि 40 वरती 2 गडी बाद धावफलकावरती आपण जर पाहिला
चेंडूंवरती 30 धावा धावफलकावरती बनवण्यानंतर निखिल पारवे बाद झाला. थोडासा डाऊटफुल राहिला होता, बट यस, काही गोष्टी क्रिकेटमध्ये होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण का क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि 11 खेळाडूंपैकी आता आपण फक्त पहिल्या 2च पाहत होतो. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा असा तिसरा खेळाडू बॅटिंगसाठी आलेला, अर्थात चौथा खेळाडू पाहायला मिळतोय. वा, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. बॅट आहे का पंच सांगणार? येस, एक कॉल तर त्यांच्याकडून आला होता, पण त्याच्यानंतर एक धाव येते, एका धावेने धावफलकावरती वाढ. 41 ऑन बोर्ड. इराबन नाइक अपना दूसरा स्पेल कर रहे हैं। उन्होंने अभी तक 9 गेंदों में 30 रन दिए। यहाँ पर महंगी गेंदबाजी एक सफलता। मसूद गजगे अब इनको बल्लेबाजी में जिम्मेदारी निभानी होगी। पिछले मुकाबले में 30 रनों की धुआंधार पारी खेली थी। निखिल पारवे आउट होने के बाद ना मसूद को आप मसीहा कह सकते हैं इस टीम का, और खास करके दुर्गेश चॉप किया, डिग आउट किया, शॉट पॉइंट पे सिंगल मात्र मिलेगा। 41-42 रन 2 विकेटों के नुकसान पर 6 ओवर का ये पहला सत्र है। तला रोहा टीम बल्लेबाजी कर रही है। रॉयल ड्रीमर्स की गेंदबाजी और सूर्या मस्कर की बल्लेबाजी मत भूलिए। पिछले मैच में अर्धशतकीय पारी। अब फिर से 6 ओवर में 80+ रन बनाने की बहुत ही आवश्यकता होगी टीम अर्चित वॉरियर्स तला रोहा को। दुर्गेश स्ट्राईक वरती मांदाड तळाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आज छाप ओळखायची आहे. आज क्रिकेटमध्ये आज या मोठ्या पडलावरती आपलं नाव आणि नावाला साजेशी लौकिकता मिळेल अशी खेळी आज त्याच्याकडून अपेक्षित करू शकतो. येस, एक रन येते, धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 1ने पुढे सरकला जातो. सिंगल डबल सुद्धा एक क्रिकेट आहे. म्हणजे आत्ताच्या गोष्टी जर आपण क्रिकेटमधला किंवा आत्ताचा काळ जर आपण बघितला, षटकार षटकार आणि चौकारचा क्रिकेट, बट लॉंग फॉर्मॅटमध्ये आजचा फॉर्मॅट सुद्धा आपण 6 ओव्हरचा पाहतोय. लॉंग फॉर्मॅटमध्ये सिंगल डबल येणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल नाही कळलाय, नाही कळलाय चेंडू. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल नंतर आपण पाहिला 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेरीज धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. त्या म्हणजे 43 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद. 3 ओवर 43 रन 2 विकेटों के नुकसान पर मसूद गजगे 5 गेंदों पे 7 रन और दुर्गेश सिब्बन ने 2 गेंदों पर 2 रन बनाए। छोटा सा ड्रिंक बैक्स यहाँ पर होगा। अभी तक इस इनिंग में 4 चौके 3 छक्के लगे, एक्स्ट्रा 2 रन। हीरामन नाइक ने 12 गेंदे 2 ओवर की, जिसमें 32 रन गए और टीम का टोटल 3 ओवर में 43 2 विकेटों के नुकसान पर। तो चलिए हम चलते हैं यहाँ पर खिलाड़ू कक्ष डगआउट पे, जहाँ पे हमारे साथ जुड़ेंगे नीलेश नाइक सर। हॅलो हॅलो. खरंच आपण रायगड प्रीमियर लीगच्या निमित्ताने दरवर्षी काही ना काही नवीन देतो. 3 ओव्हर नंतर स्ट्रॅटर्जी बदलत असते आणि अशी स्ट्रॅटर्जी जिथे घडविली जाते अशा खेळाडू कक्षामध्ये आपण आहोत. आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधील एक असा खेळाडू, एक दिग्गज खेळाडू आज आपल्याला ॲज अ मॅनेजर, ॲज अ मेंटॉर म्हणून बघायला मिळतोय, तो म्हणजे तेजस नरे. आणि खरंच तेजसचं नाव एवढ्यासाठीच घेऊ कारण RTPL सारखी मोठी स्पर्धा तो त्याच्या मित्रांच्या सहकार्याने रोहामध्ये भरवतो आणि एक मास्टर माइंड माणूस आहे. आणि पहिला सामना 110 धावा, तदनंतर 98चा पाठलाग आणि अशा वेळी 3 ओव्हर्स आणि त्यानंतरचा खेळ तेजस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा राहतो? 3 ओव्हरचा खेळ नंतरचा महत्त्वाचा असतो. निशीनी मला जे हवं होतं तीच ओव्हर टाकली. निशीला मी सांगितलं का ह्या एंडनी जर तू 10च्या रनच्या आतमध्ये ओव्हर टाकलीस तर नो डाऊट आपलीकडे मॅच आपोआप येईल. कारण नंतर जो त्यांच्यावर प्रेशर निर्माण होणार होता, कारण सोपं नव्हतं ह्या एंडनी तेवढं रन मारणं. आणि त्याचबरोबर मकसूदनी पण आधीची ओव्हर जी चांगली टाकली त्यामध्ये आम्ही मॅचमध्ये आलो. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग, रोहामधील खेळाडूंना मोठं व्यासपीठ आणि RPL ही रायगड प्रीमियर लीग मधून अनेक खेळाडू पुढे जातात. काय म्हणशील, रायगड प्रीमियर लीग मधून नवीन नवीन खेळाडू किती पुढे जावेत? ॲक्च्युली म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग चालू करण्याच्या मागं हेतूच तो होता आमचा, का रायगड प्रीमियर लीगमध्ये जी एवढी मोठी स्पर्धा होते त्यामध्ये रोह्यातले खेळाडू जे नवीन नवीन यंगस्टर्स आहेत ते तयार व्हावे, ते लोकांना दिसावे, त्याचकरिता आम्ही चालू करतो. आणि रायगड प्रीमियर लीगमधून पण प्लेयर ISPL मध्ये आपल्या रायगडमधले खेळावे हीच आमची इच्छा. इथे मात्र स्ट्रॅटेजीज होते बदलाव आणि जाऊया कॉम्बॉक्स कडे. थँक्यू. तो ये आवाज थी हमारे पाली सुधागढ़ के बेहतरीन कमेंटेटर नीलेश नाइक सर की,
डग आउट पर उन्होंने थोड़ी सी चर्चा की तेजस नरे के साथ गेम प्लानिंग के बारे में। यहाँ पर अब 18 गेंदें बची है, 43 2 विकेटों के नुकसान पर। करंट रन रेट 14.33 का शुरू है और गेंदबाजी के लिए दूसरा स्पेल निकालेंगे अजय पाटिल। हीरामन नाइक ने 2 स्पेल किए, 32 रन दिए। अब अजय नाइक का दूसरा स्पेल। अजय पाटिल ओवर नंबर 4, पहली बॉल। बेहतरीन गेंद, अंपायर वाइड बॉल घोषित करते हुए लाइन से दूर रही। बॉलिंग टीम शायद रिव्यू लेना पसंद कर रही है, यहाँ पर इशारा उन्होंने किया था अंपायर को। चलिए, बॉलिंग टीम ने चैलेंज किया अंपायर को वाइड बॉल के लिए, डाउटफुल लग रहा है उन्हें। तीसरे अंपायर से रिक्वेस्ट है कि आप आइए टीवी कंट्रोल रूम में और ये चेक करिए। हर टीम के पास एक रिव्यू होता है, बॉलिंग टीम अपना रिव्यू इस्तेमाल कर रही है, बैटिंग टीम के पास रिव्यू है। अगर सक्सेसफुल हुआ तो वापस वो रिव्यू रिटेन्ड यहाँ पर किया जाता है, और अंपायर को डाउटफुल लगे गुड्डे जी तो अंपायर भी रिव्यू यहाँ पर ले सकते हैं। चेक करें गणेश भाविस्कर सर ऑन टीवी स्क्रीन पर। डिसीजन पेंडिंग है। रायगढ़ प्रीमियर लीग का 6ठा सीजन। फेयर डिलीवरी ऑन द लाइन, थर्ड अंपायर ने फेयर घोषित किया है। फेयर डिलीवरी, रिव्यू सक्सेसफुल। वंस अगेन देखिए लाइन के ऊपर से गेंद गई है, डॉट बॉल। बॉलर तैयार अजय पाटिल। और रिवर्स खेलने की कोई ज्यादा जरूरत नहीं थी, सीधे बल्ले से आप बड़े स्ट्रोक लगा सकते हैं। दुर्गेश को थोड़ा सा मैच में फोकस करना होगा, क्योंकि अजय पाटिल अब धीमे धीमे कम बैक कर रहे हैं। ये देखिए पहली डॉट गेंद, उसके बाद सिंगल, 2 गेंद पे 1 रन आना। ये विजय रथ को रोकने वाली गेंदबाजी भी बन सकती है, क्योंकि इससे पहले आक्रामकता आपने देखी थी, रनों की बरसात देखी थी। और खास करके मसूद गजगे 5 गेंद 7 रन। मसूद ने अपना असली रूप अभी तक दिखाया नहीं, जिसे वो आपने गुड्डिया जी देखा होगा। मसूद की बल्लेबाजी, ताबड़तोड़ आक्रामकता, वो शायद उन्हें धारण करने की आवश्यकता है आने वाली गेंदों पर। 44, अच्छी गेंद है। अजय पाटिल बेलवली का सितारा, बेलवली का वंडर बॉय। पिछले 5 सालों में अपने नाम की छाप छोड़ी है उन्होंने। बैटिंग टीम रिव्यू, अंपायर ने डॉट बॉल घोषित किया। बैटिंग टीम को अब डाउटफुल लग रहा है। इससे पहले बॉलिंग टीम ने रिव्यू लिया था, वहां पे सक्सेसफुल रिव्यू हो चुका था, रिटर्न भी हुआ। अब फिर से एक बार थर्ड अंपायर को इनवाइट किया गया है। गुड्डे जाधव जी, इस ओवर में काफी कुछ बदलाव नजर आ रहा है आपको, क्योंकि रनों को स्टॉप किया गया और गेंदबाजों का कमबैक होता जा रहा है। बेहतरीन गेंदबाजी। थोड़ा अंपायर चेक कर रहे दीपक जी बोलाडे। आपण म्हणत होता की आक्रमकता दाखवली. येस, आक्रमकतेनंतर आता अर्थात येस पंचांचा इशारा काय येतोय, वाईट बॉल आहे, धावफलकावरती येते. येस, आक्रमकता झाल्यानंतर सर तारतम्य आणि तात्परता या 2 गोष्टी आहेत ना, त्या क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे. तारतम्य आणि तात्परता जर तुमच्या खेळामध्ये आली तर त्याच्यानंतर आपण क्रिकेटमध्ये खूप काळ टिकू शकतो. येस, चला मॅच मध्ये आपण वळतोय. 45 ऑन बोर्ड. मसूद गजगेने खेचला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव आली जाते. धावफलकावरती घेतले जाते. अजय पाटील ऑन स्क्रीन आपण पाहतोय आणि अजय पाटील कडून अशा पद्धतीच्या स्पेलची आपण अपेक्षा, किंबहुना मी तर म्हणेन की डोळे झाकून आपण विश्वास ठेवला पाहिजे. हा कधी कधी दिवस नसतो, किंवा कधी कधी प्रत्येक वेळी आपलं नाणंच पडेल असं नसतं ना, नाण्याला सुद्धा 2 बाजू आहेत. सो काही वेळे म्हणजे मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं त्या स्पेल आउट मध्ये येस अजय पाटीलच्या बाजूने काही गोष्टी नव्हत्या, बट आता अजय पाटील आला. अजय पाटील आलाय, पण मात्र येणारा तो म्हणजे 22 मधून हा चौका. चेंडू सीमारेषा पार, मिळणार धावा 4. आणि यापूर्वी यार सुद्धा आपण बोलतच होतो की हे बॉलरला रन काउंट होणार आहेत आता. वाय म्हणजे क्रिकेटमध्ये खूप सारे नियम आहेत. काही नियम जे आपण म्हणत होतो की होत पण नाहीत किंवा अंमलबजावणी होत नाही. बांगलादेशने करून दाखवले की बाबा तसं सुद्धा आम्ही आउट करता येतं आम्हाला. बट हा क्रिकेटचा नियम बघा ना, म्हणजे 22 मधून गेला. बॉलरचा ह्याच्यामध्ये काहीच दोष नाहीये. दोष कोणाचा आहे? फिल्डिंग युनिटचा दोष आहे. आणि त्या फिल्डिंग युनिटच्या दोषाचा परिणाम ती खापर कोणाच्या डोक्यावर फोडली जाणार? ऑब्व्हियसली बॉलरच्या डोक्यावरती. 50 धावा संघाच्या 50 पार झालेली आहे. 50 धावा धावफलकावरती. वेल बॅटिंग आतापर्यंत चालले आहे. हा क्या बात है, मोठा फटका जरूर आला. चेंडू खूप वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, झेल आणि फलंदाज बाद. डेफिनेटली गुड्डा जाधव जी, आपने बिल्कुल सही कहा कि टीम वर्क विन्स चैंपियनशिप, टैलेंट विन गेम्स.
माइकल जॉर्डन ने कहा था बास्केटबॉल के सबसे मशहूर खिलाड़ी, अगर आपको एक मैच जीतना है तो टैलेंटेड प्लेयर होना चाहिए, गेम चेंजर। अगर आपको पूरा चैंपियन बनना है प्रतियोगिता में तो टीम वर्क इज वेरी इंपॉर्टेंट। और ये बात आपने छेड़ी कि गेंदबाज की कोई गलती नहीं है, फील्डर कैच छोड़ रहे, 22 में चौके आ रहे कि गलती है विकेट कीपर और फील्डरों की, लेकिन खामियाजा गेंदबाज को भुगतना पड़ रहा है। ये बिल्कुल सही है और गेंदबाज बनना आसान भी नहीं है। अजय पाटिल देखिए एग्रेशन दिखाते हुए, पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग के 5वें सीजन में आपने यहाँ पर देखा होगा कि अजय पाटिल इन्होंने 6 गेंदों पर 1 रन डिफेंस किए थे। प्रशांत कडू सिक्सर सुप्रीमो गेंद का यहाँ पर इस्तेमाल हो रहा है। केतन सेठ ये फैक्ट्री के ओनर है, इनके माध्यम से सोनारी के स्टार खिलाड़ी है, गेंद दिखाते हुए कि आरपीएल के सीजन 6 में भी सिक्सर सुप्रीमो का इस्तेमाल हो रहा है। 50 पे 3 अजय पाटिल का मैंने अभी रिकॉर्ड जिक्र किया कि पिछले साल 6 गेंदों पे 1 रन डिफेंस करने वाला गेंदबाज है, रायगढ़ प्रीमियर लीग में एक बड़ा नाम बन चुका है अजय पाटिल का। आखिरी गेंद 14 है, 5 गेंद समाप्त हो चुकी है, 1 विकेट। और बल्ले के टो पे लगी है, सामने की दिशा में, फील्डर नीचे, कैच इट कॉल आउट। निशी करनेकर कप्तान मैदान से बाहर, 0 पर, कप्तान 0 पर आउट हुए। निशी करनेकर निराश, चिंता फिक्र चेहरे पर, कहते फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। पहली गेंद पे निशी करनेकर का विकेट मिला है, हीरामन नाइक ने कैच लब किए और गेंदबाज थे अजय पाटिल। इसी के साथ 4 ओवर का एक खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर है अर्धशतक, 50 रन स्कोर कार्ड पर। अर्चित वॉरियर्स तला रोहा, गुड्डू जी 12 गेंदें मात्र बची है और हमने कहा था कि 80 रन चाहिए होंगे क्योंकि ऑपोजिट में सूर्या मस्कर जिन्होंने अर्धशत की पारी खेली थी वो होंगे आपके सामने, तो बड़ा लक्ष्य होना चाहिए। नवीन फलंदाज प्रसाद आलाय आणि त्यापूर्वी आपण उल्लेख करत होतो, येस आपण म्हणत होतो की प्रत्येक जण टीम वर्कचा म्हणतो, आपण साधू संतांचा महाराष्ट्र आहे, साधू संत म्हणून गेलेत ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोबंद. सो टीम वर्क तर तिथूनच आलेला आहे. तर प्रत्येक वेळी टीम वर्क येतोच आणि महाराज तुम्ही फक्त आदेश द्या आणि तो गड आपल्या हातामध्ये आणून देतो. टीम वर्क आहे. वेड्यात मराठे वीर दौडले 7. महाराजांनी सांगितलं होतं की फक्त त्याला वेडा घालायचा आणि त्यांनी ठरवलं की फक्त वेडा नाही त्याला पडून लावलं गेला. हे टीम वर्कच तर होतं. म्हणजे आपण मी म्हणतो ना, साधू संतांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्राने आपल्याला प्रत्येक वेळी महाराष्ट्राने भारताला वाचवले. मी तर म्हणेन की संपूर्ण अखंडी देशापर्यंत हा साम्राज्य मराठा साम्राज्य होतं आणि त्यातून सुद्धा आपण जर पाहिलं मराठी अग्रेसर आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं ही माय मराठी, आपण मराठी भाषा रायगढ़ आपण आहोत. वरद भगत मैन फ्रॉम पलस पे, पहली गेंद बल्ले का हल्का सा सीरा लगा है, शॉर्ट थर्ड बैट में मात्र सिंगल यहाँ से मिलेगा। क्विक सिंगल के साथ टीम का स्कोर 51 पे पहुंच चुका है। लास्ट विकेट निशी करनेकर 0 पर आउट हुए। प्रोजेक्ट स्कोर कहता है कि 73 रन बोर्ड पे लग सकते हैं और करंट रन रेट है 12.24 का ऑन स्कोर बोर्ड पे। सम्मानीय मंदार जी लवेकर, संविदा नागांव के बेहतरीन खिलाड़ी, आइए मंच पर आपका स्वागत है। प्रसाद पाटिल ऑन स्ट्राइक, फिर से एक बार इनसाइड आउट खेला है, लॉन्ग ऑफ पर, गैप में 3 तिगड़ा काम बिगड़ा, गैप शॉट, बखूबी गैप को ढूंढ लिया, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। चला पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊन जायचं प्लीज फास्ट। यहां पर आपने देखा खिलाड़ी के बीच में शायद एक्शन रिप्ले, आइए देखते हैं आखिरकार क्या हुआ, क्या खिलाड़ी के बीच में टक्कर हुई। जी बिल्कुल एक्सीडेंट उसे आप कहते हैं, टक्कर हुई बिना देखे, वो 4 रन को देख रहे थे वहां पर, इनसाइड आउट लगाया, स्ट्रोक, उसके बाद 2 बल्लेबाज प्रसाद पाटिल और मसूद गजगे के बीच में ये टक्कर आपको देखने मिली, छोटा सा एक्सीडेंट। दुष्काळामध्ये पाण्याचा टँकर जेव्हा येतो ना तेव्हा सगळेजण बघत राहतात. दोघांनीही त्याच पद्धतीने, म्हणजे मसूद सुद्धा चौकाराकडे बघत राहिला त्या बॉलकडे आणि स्ट्राईक वरती आपला फलंदाज होता तो सुद्धा त्याच्याकडे, अरे प्रसाद सुद्धा बघत राहिला होता. दोघेही चेंडूकडे बघत राहिले होते. पण एक चांगली गोष्ट झाली की खूप वेळानंतर चौकार आले. 55 धावसंख्या धावफलकावरती आहे. यस, व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय. अवंतरित धावेची भर होताना ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय.
अक्रॉस साईडला बाहेर काढायचा, शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न गोलंदाजांकडून होतोय. 56 धावसंख्या धावफलकावरती, 4 गडी बाद, 4 चेंडू आतापर्यंत राहिले, 4 मध्ये 2. म्हणजे हा एक बेसिक क्रिकेटचं गणित. डगआउट मधून किंबहुना आवाज सुद्धा आला असेल की 4 मध्ये 2 बनव फक्त. 4-2 बनवत असताना चेंडू खूप वेळ हवेमध्ये उंच उंच, सेफली चेंडू सीमा पार, धावा मिळणार 6. प्रसाद पाटिल बल्ले की गर्जन, रन मिलेंगे आधा दर्जन. व्हाट अ शॉट आउट ऑफ द पार्क, इनटू द फैंस, लॉन्ग ऑफ, इनसाइड आउट, क्लास हेलीकॉप्टर, लैंडिंग आउट ऑफ द पार्क. क्या जबरदस्त स्ट्रोक है. प्रसाद पाटिल पीपी ऑन फायर. गेंद को मात्र वो देखते रहे और ये हवा में गेंद बातें करती हुई 6 रनों के लिए शॉट ऑफ द नाइट. बेहतरीन. इससे पहले चौका आया, गुड्डू जी अब छक्का. अब टीम को जो आक्रामकता है ना वापस लौट चुकी है. अजय पाटिल ने ब्रेक लगाया था पिछले ओवर में, रनों पे अंकुश लगाया, स्टॉप किया, लेकिन अब भरत भगत के ओवर में ये रनों की बरसात हो रही है. रनों का अंबार खड़ा हो रहा है. 62 लॉस ऑफ 4. 3 गेंद मात्र बची है. भरत भगत फ्रॉम प्लस पे. एक और बढ़िया स्ट्रोक है. व्हाट अ शॉट, आउटस्टैंडिंग. 6 नहीं 9 मिलने चाहिए इस पर. स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच. प्रसाद पाटिल तूफानी बल्लेबाजी. 3 गेंदों पे 16 रन और ये सुपर 6. A1 शॉट, A1. तारामंडल में गेंद गई है, गगनचुंबी. देखिए जो पिछले मुकाबले में निखिल पारवे ने काम किया था ना, अब ये बल्लेबाजों काम तमाम कर रहे. काम 25. ते एक ओळ एकटे इंस्टाग्राम वरती वाचली होती की मला काय मिळालं पाहिजे आणि मला किती मिळालं पाहिजे हे तुम्ही नाही, मी आणि मी केलेली मेहनत ही ठरवणार आहे. सो माझ्या नशिबामध्ये काही लिहिलेलं आहे ते नशीब बदलवण्याची ताकद जर माझ्या मेहनतीमध्ये आहे. ते म्हणतात ना आपल्या कोकणामध्ये एक म्हण आहे की 7 पिढ्या खातील इतका पैसा होता आमच्याकडे आणि मी 8व्या पिढीमध्ये जन्म घेतला. बट जर इथून पुढच्या 7 पिढ्या जर तुम्हाला बदलवायच्या असतील ना तर या जन्मामध्ये मेहनत घ्या आणि जी ताकद तुमच्यामध्ये आहे आज प्रसादमध्ये ती आहे. प्रसाद पाटील, वारे बाबा, आणखीन एक लंबा, आणखीन एक ह्यूज 6. क्या बल्लेबाजी है भाई, ताबड़तोड़ बल्लेबाजी है ये. ऐसा करो प्रहार, गेंद जाए सीमा पार. पॉप एक शॉट. प्रसाद पाटिल चारों दिशाओं में छक्के मार रहे. पिछला शॉट लॉन्ग ऑन पर था, ये था कवर पे छक्का. क्या कमाल की बल्लेबाजी खेल रहा है. शॉट ऑफ द नाइट, लाजवाब. पॉप एक शॉट. ये फरिश्ता है, किरदार को निभाने वाला बल्लेबाज है. देखिए किरदार जो भी हो, कहानी हसीन होनी चाहिए. और कहते हैं कि इतिहास कलम से नहीं हौसलों से लिखा जाता है. इतिहास पढ़ने वाले बहुत है, लिखने वाले कम है. गुड्डा जी और प्रसाद पाटिल ने लिखा है इतिहास. देखिए जहां पे जरूरत थी वहां पे ये बंदा खड़ा है. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. आउटस्टँडिंग बल्लेबाजी. 74 झाल्या, 4 गडी बाद आतापर्यंत. या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल बाकी आहे. बट यस, प्रसाद पाटील तारीफ करावी लागेल, कारण का ज्या पद्धतीने संघ अडचणीमध्ये असताना धावून आलाय. म्हणजे एक हा बॉल होऊ द्या, 5 शेवटचा बॉल ना, हा चांगला आहे पण बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली होती. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडू अडवतोय. एक धाव येते, एका धावेने धावफलकावरती वाढ. 75 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 गडी बाद आतापर्यंत हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने क्रिकेट आणि क्रिकेटशी आपण इन्व्हॉल्व आहोत ना, ज्या क्रिकेटमध्ये आपण ज्या पद्धतीने आपण घुसून पाहिलेलो आहोत, म्हणजे ज्या काही रिॲक्शन कधी कधी निघतात ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, कधी कधी म्हणजे एक कॉमेंट्रीची स्क्रिप्ट असते, ती स्क्रिप्ट सोडून सुद्धा काही वेळा असे शब्द निघत राहतात आपल्या तोंडून, कारण का क्रिकेटमध्ये आपण तितके इन्व्हॉल्व झालेलो आहोत. आईचा मार खातो, धोपटण्यापासून क्रिकेट चालू करतो, आता बॅटचं वजन अँड वेट वरती आलेलं आहे. कधी कधी अर्थात आपण पाहिलं की घरामध्ये एखादी फळी असेल तर त्या फळीला सुद्धा बॅट केलं जातं. कोकणाकडे जर आपण पाहिलं तर नारळाच्या जर फांदीला सुद्धा बॅट केलं जातं. आणि काहीच नाही म्हणलं तर आपल्या वर्गामधली वही असते, त्या वहीला सुद्धा बॅट करून टप्पा कॅच, वन ड्रॅप वॉल असं काही ना काहीतरी खेळलं जातं. सो क्रिकेट हा संपूर्ण नसानसामध्ये भरलेला आहे. इंग्लंडने त्यांचा इजाब जरूर केला असेल, बट त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त क्रिकेट खेळलं जातं ते म्हणजे आपल्या भारतामध्ये. आणि
पहिले मानलं जायचं की क्रिकेट मुंबईला म्हटलं जातं की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. बट गेल्या लास्ट 5 इयर्समध्ये जर आपण पाहिला पंढरी शिफ्ट झाली आहे. जितकं क्रिकेट रायगड आणि ठाण्यामध्ये क्रिकेट खेळलं जातं तितकं पूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेट खेळलं जात नाही. तितकं क्रिकेट हे रायगड आणि ठाण्यामध्ये खेळलं जातं आणि हेच एक कारण आहे की क्रिकेटला आपण किती डोक्यावरती ठेवलं आहे. हल्ली आपण जर पाहतोय की क्रिकेट टेनिस क्रिकेटनी काय होत नाही काही होत नाहीये. बट त्याच्यानंतर ISPL आली आणि आम्ही सांगितलं की 4 करोडची कार सुद्धा द्यायची ताकद आहे. सो ISPL ने खूप सारे प्लॅटफॉर्म्स ओपन झालेले आहेत. हे टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये ह्या खूप साऱ्या नवीन गोष्टी झाल्यात आणि त्याला अप्रिशिएट सुद्धा केलं जातं आणि रायगड प्रीमियर लीग त्याच एका अप्रिशिएशनचा एक पार्ट आहे. डेफिनेटली क्रिकेट को करियर के तौर पर अब खिलाड़ी देख रहे हैं. 2.5 करोड़ की कार थी पोर्शे ISPL सीजन में. 15.00 के औसत से रन बने. पॉइंट पर एक कैच आउट. प्रसाद पाटिल तूफान शांत हो गया. 5 गेंदों पे 23 रनों की धुआंधार पारी खेलकर प्रसाद पाटिल का एक खेल समाप्त हुआ है. 75 पर लगता हुआ एक और झटका, 5वां झटका अर्चित वॉरियर्स तलारोहा टीम को. लेकिन पिछला मुकाबला याद करें, अर्चित वॉरियर्स तलारोहा ने 2 गेंदबाजों को बिल्कुल खानवाले और पांदिवे टीम में से 2 गेंदबाज थे जिनके खिलाफ 30 और 31 रन मारे थे. 12 गेंद पे 31. और पिछले ओवर में भी वरद भगत के खिलाफ अगर आप देखें तो 25 रनों की बल्लेबाजी की. पहले ओवर में हीरामन नाइक को भी 25 रन मारे थे. 2 ओवर में 50 रन की पारी खेली. लेकिन तलारोहा के जो बल्लेबाज है ना यहाँ पर अर्चित वॉरियर्स के, खास करके बैटिंग लाइन बहुत स्ट्रांग है. पिछले मुकाबले में 109 रन बनाए थे 6 ओवर में. इस मुकाबले में 75, वो भी 26 गेंदों पर. ये बिल्कुल 31 गेंदों पर. ये दर्शा रहा है कि बैटिंग लाइन बहुत ही स्ट्रांग है और बैटिंग लाइन पे ये ज्यादा ध्यान दे रहे बल्लेबाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आपल्याला सिद्धू मोरे, धाटाव रोह्याचा खेळाडू आणि ज्याने मागील मॅच मध्ये खूप चांगली झेल पकडली आणि फिटनेसची तारीफ सुद्धा होताना आपण पाहिली. तो सिद्धू मोरे आता स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतं. पहिला बॉल फेस करणार सिद्धू मोरे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक अर्थात येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. फंबल होणार का? नाही. चला, चांगला आहे. आतापर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 76 ऑन बोर्ड. बिल्कुल रोहा का जिक्र आता है तो तन्मय माली, रील्स एडिटर, रोहा से बिलोंग करते इस प्रतियोगिता में जुड़े. लगभग आज जो 7वीं रात है कंचन पालकर सर IPL सीजन 6 में, उनका भी स्वागत है. बेहतरीन रील्स एडिट करते हैं और पनवेल रायगढ़ के जो खिलाड़ी है उनको रील्स के माध्यम से ट्रेंडिंग में लाने का काम वो भी कर रहे. 76 लॉस ऑफ 5 गेंदबाजी के लिए रोहित पाटे यहाँ पर आएंगे. थर्ड अंपायर को रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप कॉम्बॉक्स में आइए टीवी स्क्रीन पर. यहाँ पे गेंदबाज पर डाउट लग रहा है बल्लेबाजों को. गेंदबाज है रोहित पाटे जिसने 2 गेंदों पर 1 रन देके 1 विकेट भी हासिल किया है. अभी तक वाइड बॉल में 3 रन एक्स्ट्रा गए. एक नो बॉल आपने देखा ओवर स्टेपिंग हीरामन नाइक के माध्यम से. और थर्ड अंपायर हमारे साथ दीपक जी बोलाडे सर जुड़े, वेलकम. 4 गेंदों का खेल मात्र बचा है. 76. अगर यहाँ पे 24 रन और जोड़े तो 100 का आंकड़ा वापस लग सकता है. दूसरा शतक अर्चित वॉरियर्स का. मैच ऑन. थर्ड अंपायर इज रेडी हमारे स्क्रीन पर. और IPL का सीजन 6 आप यहाँ पर देख रहे हैं. 7वीं रात, कमाल का मुकाबला. दक्षिण रायगढ़ के खिलाड़ी बल्लेबाजी कर रहे. मैच ऑन. दिशाहीन गेंदे, व्हाइट बॉल. अंपायर ने घोषित किया एक्स्ट्रा रन. 4 एक्स्ट्रा रन अभी तक आए. कटर बॉल जरूर की थी लेकिन ज्यादा कटर बॉल नहीं हो पाई. आजकल की गेंदबाजी बहुत अच्छी होती है. लेग कटर, ऑफ कटर, सीमर बॉल, स्नूटर बॉल, पॉप एक यॉर्कर, सबमरीन डिलीवरी. एक अच्छे गेंदबाज की पहचान होती है वेरिएशन. लॉफ्ट किया, वी शेप सामने स्क्रीन के ऊपर. गेंदबाज के मस्तक पे दस्तक. 6 में तब्दील. मसूद गजगे मैच अभी जिंदा है. मसूद गजगे की बल्लेबाजी अभी जिंदा है. फंटास्टिक 6. ना की बॉलर डॉमिनन्स असतो. म्हणजे एखाद्या बॉलरला जर आपल्या डोक्यावरून फलंदाज षटकार मारतोय मग समजून जायचं की आज थोडा का होईना बॅट्समॅनचा क्लास आहे. किंबहुना कधी कधी स्वतःला सुद्धा पाण्यात बघण्याची ताकद आपल्यामध्ये हवी आहे. V शेप मध्ये क्रिकेटमध्ये शॉट येणं, फटका येणं हा बॉलर डॉमिनन्स आहे. म्हणजे आज डॉमिनन्स पाहायला मिळतोय. 83 ऑन बोर्ड. आणि हा बॉल आहे का?
पंच सांगतात लिगल आहे, फेअर डिलेव्हरी आहे. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तरीच पंचांनी लगेच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बैटिंग टीम को डाउटफुल लग रहा है क्योंकि बैटिंग टीम ने रिव्यू का इस्तेमाल किया है. 5.4 बॉल 83 लॉस ऑफ 5. मसूद गजगे 9 गेंदों पे 15. फेयर डिलीवरी, फेयर बॉल. 2 गेंद लास्ट बची यहाँ पर मुकाबले में. कमाल का ये मुकाबला है. देखिए बैटिंग लाइन बहुत ही स्ट्रांग है. एक्शन रिप्ले, प्रीवियस बॉल, डॉट बॉल. रोहित पाटे स्ट्राइक इन पर मसूद. ये बाहर की दिशा में वाइड बॉल है. अभी तक देखा जाए तो 5 वाइड बॉल इस इनिंग में आई है. काफी दूर गेंद की यहाँ पर और बल्लेबाज ने पहले भाप लिया कि मुफ्त में बोनस के 1 रन मिल रहे, इस वेरी इंपॉर्टेंट. तो गेंद को छोड़ने का फैसला, अगर चाहते तो स्क्वायर कट करते, चौका तो मिल जाता, लेकिन बल्लेबाज का संयम अच्छा है. 84 लॉस ऑफ 5 और रिवर्स शॉट थर्ड बैट ने फील्ड किया. रन आउट चांस, डॉट बॉल. जरूरत नहीं थी ये रिवर्स खेलने की, सीधा बल्ले से भी बेहतरीन स्ट्रोक लगते, लेकिन मसूद की बल्लेबाजी देखी तो इतनी खास नहीं रही आज, क्योंकि ये 36 गेंदों का मैच है. 10 गेंदें मसूद ने खेली, सिर्फ 15 रन. फास्ट क्रिकेट है टेनिस क्रिकेट गुड्डा, आपको भी पता है. पिछले मुकाबले में 109, तो फास्ट क्रिकेट में 10 पे 15 थोड़ा बैड परफॉर्मेंस होगा आज. टारगेट सेट बॉल, लास्ट ओवर लास्ट बॉल. ओ आउटस्टैंडिंग रोहित पाटे. 1 ओवर 9 रन, 1 सफलता. डेथ ओवर में ये डेथ ओवर स्पेशलिस्ट था गेंदबाज. कहते हैं ना गुड्डा जी की लास्ट ओवर में डेथ ओवर होती है, गेंदबाज की डेथ हो जाती है, इतने रन लगते हैं. लेकिन यहाँ पे कुछ अलग देखने मिला आपको. पहले ओवर में 25 लगे, चौथे ओवर में भी 25 रन लगे, आखिरी ओवर में 9 रन. टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. कहानी में ट्विस्ट. पहला 17 समाप्त हुआ. टीम का स्कोर है 84 और जीत के लिए रन चाहिए 45 यहाँ पर आने वाली 6 ओवर में. ये देख सकते हैं यहाँ पर 85 to win. Yes, thank you. Now back to presentation box, Deepak Patil sir and Nilesh Naik sir. धन्यवाद. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही स्वागत आला. शब्द फुले ही स्वागत आला. लेजंड्स ऑफ रायगड नागाव गावचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय मंदारजी लवेकर साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आणि रायगड प्रीमियर लीगच्या या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक आपण मायेचे उबदार शाल आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत करूया. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा. स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. तदनंतर माननीय संदीपजी दत्तात्रय कडू साहेब DK कन्स्ट्रक्शन सोनारी हे सुद्धा सोन्यासारखे एक सुवर्ण व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेलं आहे. आदरणीय संदीपजी कडू साहेबांचे इथे मनपूर्वक का युवा उद्योजक DK कन्स्ट्रक्शनचे त्यांचे इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. आर्यन कडू याचे इथे आपण सहर्ष स्वागत करूया रायगड प्रीमियर लीगच्या निमित्ताने. तदनंतर साई कृपा ट्रान्सपोर्ट वेश्वीचे आदर्श सृजनशील व्यक्तिमत्व राजेशजी मुंबईकर साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा औचित्यपूर्ण स्वागत इथे आपण करणार आहोत. राजेशजी मुंबईकर सरांना विनंती आहे की आपण यायचं आहे. मित्रांनो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. आणि या मीपणाचा त्याग करत आज सर्वांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय महेश दादा कडू साहेब आणि त्यांच्या शुभहस्ते या कार्याच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मी महेश दादांना विनंती करतो की आता आपण पुढील नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. मंदारजी लवेकर यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एका बाजूला आपण बघतोय वैष्णवी 11 कोलाड हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि विरोधात रूर 11 पाणदिवे याचा संघ मालक आपल्याला संघनायक इथे बघायला मिळतोय. आणि या दोन्ही खेळाडूंचं रायगड जिल्ह्यातील एक लेजंड खेळाडू आदरणीय मंदारजी लवेकर साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या ह्या सामन्याची नाणेफेकीचा कौल आपण करतोय. प्रसाद
मंदारजी या आपण. मंदारजी. रायगड प्रीमियर लीग पर्व 6व पर्व नव्हे गर्व नव्हे आणि महेशदादा कडू यांच्यावर प्रेम करणाऱ्या या संपूर्ण स्पर्धेचं जबरदस्त हेड अँड टेल. प्रसाद कॉल, हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. इथे मात्र सामन्याचा कौल दुसऱ्या बाजूने लागलेला आहे. जास्त वेळ नाही आपल्याकडे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे आणि नाणेफेचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. आता इथे मात्र धावा खोऱ्याने होत आहेत आणि अशा वेळी क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेतलाय. 7 वाजून गेलेले आहेत आणि अशा वेळी टार्गेट किती तुमच्या मनात आहे जे तुम्हाला पुढच्या वेळी खेळायला मिळेल? 55-60 पर्यंत हे करायचा प्रयत्न करू. दोन या शुभेच्छा असेल तुम्हाला. आणि इकडे प्रसादकडे बोलतोय. प्रसाद, खूप चांगल्या पद्धतीची टीम तुमच्याकडे आहे. टीम कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि आता मात्र दोन्ही संघांना विजय हवाच आहे. पुनश्च एकदा तुमच्या वाटाला आली आहे फलंदाजी, काय म्हणशील? नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू, कारण मागची मॅच समोरचं चांगलं प्लेअर आमचं फ्लॉप झालं, कारण की रन्स नाही बनवू शकलं, त्यामुळे रन्स कमी झाल्या आणि त्यामुळं रन चेसिंगला इझी झालं समोरच्या टीमला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि लिजंड खेळाडू मंदार सर इथे आपल्या समेत जॉईन होतील. सर, अनेक खेळ पुढे गेलेला आहे, मग क्रिकेटचा खेळ कसा मागे राहील? आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप चांगलं योगदान तुमचं राहिलेलं आहे आणि युवा खेळाडूंना तुमच्या माध्यमातून, रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून, महेश दादा कडू यांच्या माध्यमातून काय संदेश असेल? सर्वप्रथम तर महेश कडू मित्रमंडळ सोनारी यांचा मी आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं. फर्स्ट टाइम पहिल्याच वेळेला उरणमध्ये रायगड प्रीमियर लीग होते. माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठी. बरेचसे नवीन खेळाडू आता खेळायला लागलेले आहेत आणि चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेले आहे. आता आजकाल तर आपण बघतो की ISPL सारखे मोठे मोठे प्लॅटफॉर्म आलेले आहेत, कारण टेनिसला पहिले तर काहीच दिवस नव्हते, आता चांगले चांगले दिलेले आहेत. तर याच्यातनंच कोणतरी एक चांगला प्लेअर आपल्या रायगडमधला ISPLला खेळू शकतो. तर इथे तुम्ही परफॉर्मन्स टाकलात तर त्याचा नक्की विचार होईल आणि त्या गोष्टीसाठी आपण खेळायला पाहिजे आणि रायगडच्या उन्नतीसाठी खेळायला पाहिजे. धन्यवाद. अगदी महत्वाचं शब्द त्यांनी इथे जाहीर केलेत आणि इथे मात्र त्यांना शुभेच्छा देऊया आणि तदनंतर लगेचच गुड्ड्या जाधव यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण अतिथी मंचकावर करणार आहोत. महेश दादा कडू यांना माझी विनम्र विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला पुढे नेणारे गुड्ड्या जाधव यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. वेलकम बॅक. पुनश्च एकदा सगळं क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग आपण बघताय. 6वं पर्व. एका बाजूला रॉयल ड्रीमर्स, विजय 11 पळसपे आणि अर्चित वॉरियर्स तळा रोहा या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. जिंकण्यासाठी 85 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पहिलं षटक जयेश खैरकर. यावेळेस मात्र ऑन साइडला खेचलाय आणि धावसंख्येचा श्री गणेश होत असताना सूर्या मस्करच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. जातोय एक उत्कृष्ट समालोचक आणि त्याचप्रमाणे रील स्टार, आणि आज त्यांचा आवाज ऐकून सगळेजण तृप्त झाले असतील. मराठी भाषेमध्ये उत्तम असं प्रभुत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. एक तंत्रशुद्ध त्यांची शैली अनुभवायला मिळाली आणि नाविन्य खरं तर ऐकायला मिळालं रायगड प्रीमियर लीगमध्ये. त्यांचं मनापासून आभार सुद्धा. जयेशवर मात्र आक्रमण केलंय सूर्यानं. हा फुल लेंथ होता, खोदून काढलाय, त्याला ऑन साईडला वळवलं होतं सूर्यानं. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या सत्रामध्ये 84 धाबा केल्यात आणि 85 धाबांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. महत्वाचं योगदान जर आपण बघितलं तर निखिल पारवे पुन्हा एकदा 30 धाबांची खेळी त्यानं साकारली आणि शेवटला 6व्या क्रमांकावर येऊन प्रसाद पाटीलनं 6 बॉलमध्ये 23 कुठल्या होत्या आणि त्याचमुळे नक्कीच एक चांगली टोटल, एक आव्हानात्मक धावसंख्या रॉयल ड्रीमर समोर आहे. कट करण्याचा प्रयत्न
ही शैली आहे नेहमीच पाहायला मिळते. आउटसाईड डॉप स्टंप, लेंथ बॉलिंग, हलकासा कटर, या गोष्टी सातत्याने करत आल्या. आणि खास करून जयेश खेरकर म्हटला की तुम्हाला त्याच्यातला अ, अ, बाहेर तर चेंडू वळतात, परंतु त्याचबरोबरीनं गती जी असते ही सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये करत असते, आणि त्यामुळे पुढचा चेंडू कोणत्या गतीने येईल याचा सुद्धा फलंदाजांना बऱ्याच वेळेला अंदाज नसतो. हा चेंडू सुद्धा जाऊन सरळ शरीरावर धडकलाय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आणि सध्या आपल्या शॉर्ट टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन्स असायलाच हवे. तुम्हाला वैविध्यता पूर्ण गोलंदाजी करता आली पाहिजे. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तुम्हाला हाताळता आले पाहिजेत, अन्यथा गोलंदाजांची कत्तल केली जाते सर्रासपणे. भरपूर धाबा, मग असा सामना तुम्ही पाहिला, 1 ओव्हरमध्ये 30, 1 ओव्हरमध्ये 31 अशा धाबा सुद्धा आजच्या रात्रीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्याचमुळे तुम्हाला काहीतरी बदल अपेक्षित आहे. कट केले बॉल, शॉर्ट तडमॅनला फिल्डर आहे तिकडे, मात्र धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅकअपला कोणी नव्हतं, परंतु इकडे डायरेक्ट हिट झाला असता तर तिथूनच अंकेश कामोटकरला मात्र पॅव्हिलियन गाठावं लागलं असतं. अतिशय धोकादायक कॉल होता. कशी बशी इकडे मात्र 1 रन कंप्लीट झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार, रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास, मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास, क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास. रायगड प्रीमियर लीगचं दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या वर्षी ही स्पर्धा कसळखंड पनवेल तालुक्यामध्ये आपण पाहिली होती. त्यानंतरचे 3 पर्व क्रांतीवीर मैदान शिरढोणच्या मैदानावर बघितले. गतवर्षी स्पर्धा कैलासदादा मात्रे यांच्या ओवे खारघरमध्ये आपण अनुभवली डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच. आणि याही वर्षी 6वं पर्व महेशजी कडू साहेब त्यांच्या माध्यमातून डे नाईट फॉर्मॅटमध्ये ऑन साईडला वळवलंय. सर्वांचाच मोठा सपोर्ट, सर्वांचंच मोठं सहकार्य लाभतं या स्पर्धेसाठी. यंदाचं वर्ष सोनारीला मिळालंय आणि नक्कीच सोनारी गाव, त्यांचे सगळे स्वयंसेवक, अतिशय सोन्यासारखं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. हे बरीचशी नावं कांचन, बऱ्याच वेळेला मोठी मोठी नावं आपण सातत्याने घेत असतो, परंतु बॅकस्टेजचे कलाकार कुठेतरी ते झाकून जातात आणि त्यांचा सुद्धा तेवढाच मोठा हातभार असतो. आता ही संपूर्ण स्पर्धा म्हटली सोनारी गावामध्ये तर संपूर्ण सोनारीकर एकवटलेत, ग्रामस्थ मंडळ असतील आणि त्याचप्रमाणे महेशदा कडू मित्रमंडळाचे सगळे सदस्य सहकारी जे प्रचंड मेहनत घेतात, कुठे कमी आहे, काय कमी पडलंय, आणि या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाते. चेंज ऑफ पेस होता यावेळेस, मात्र बॅक ऑफ द हार्ड डिलिव्हरी स्लोवर मन अटेम्प्ट केला होता. चांगला बॉल मसूदचा, आणखीन एक डॉट बॉल येत असताना हे व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. आउटसाईड डॉप स्टंप काहीसा नंतर आतमध्ये सुद्धा आला हा बॉल पडल्यानंतर. आणि हे व्हेरिएशन्स, ही वैविध्यता मात्र गोलंदाजीमधली दिसलीच पाहिजे. सुरुवात चांगली केली मसूद गजगेनं सुद्धा. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल, 9 धावा झाल्यात. रॉयल ड्रीमर्सला मात्र धावफलक पुढे वेगानं न्यावा लागेल. थोडीशी संत गतीनं वाटचाल सुरू आहे सूर्या मस्कर आणि अंकेश कामोडकर कडून. यावेळेस लॉफ केलाय समोरच्या दिशेला, लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जेल टिपलाय आणि इकडे मात्र डोक्यावर हात गेलेत कॅप्टन दीपाट. हा सगळ्यात मोठा धक्का आहे रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघासाठी. सूर्या मस्कर, कॅप्टन दीपाट, कॅप्टनलाच मात्र बाद केले. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडून आणि तोच सूर्या मावळलाय. पहिला धक्का रॉयल ड्रीमर्सला. सुरुवातीला एवढा उंच गेला होता, थोडासा पाहायला गेलं तर आवाज सुद्धा बॅट मधून साऊंड सुद्धा चांगला आला होता. सगळ्यांना असंच वाटलं होतं कदाचित हा चेंडू बाहेर जाऊन पडेल, बराच दूरवर पडेल, परंतु अगदी खाली उतरला
आणि सगळ्यात मोठी विकेट आहे आणि ज्या विकेटसाठी खरं तर प्रतीक्षा केली जात होती आणि पहिली विकेट सुद्धा कोणाची मिळाली तर कॅप्टनची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील मॅन फ्रॉम बेलवली. लढा द्यावा लागेल. मागचा सामना तुम्ही पाहिला 110 धाबांचा चेस करताना सुद्धा जवळपास 100च्या आसपास चैतन्य पाटीलचा संघ पोहोचला होता. धाबा होऊ शकतात तिकडे. आल्या आल्या बेलवलीच्या जयच्या बॅट मधून ऑन साइड मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. बर पुढ्यात टाकला होता आणि पुढ्यात टाकलेल्या चेंडूवर घाव घातल्याशिवाय अजय पाटील नाही राहत. 6 धाब्याने टीमची टोटल 15वर. ओ यावेळेस मात्र कबर्सला खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल चांगला कमबॅक म्हणता येईल षटकारानंतर. अशा पद्धतीनं हा पहा चेंडू आतमध्ये हलकासा येत असताना थोडासा वाईड लाईनला चिटकून टाकतोय. मगाशी सुद्धा आपण चेंडू पाहिला डॉट गेला तिकडूनच आणि त्याचमुळे थोडंसं कठीण होतं फलंदाजांना. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धाबा. टार्गेट आहे या मॅच मध्ये 85चं. म्हणजेच काय 4 ओव्हर्समध्ये अजूनही 70 धावांची गरज आहे. 70 रिक्वायर्ड. आता मात्र थोडासा विचार करावा लागेल. जी धावगती आस्किंग रन रेट आहे रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता मात्र वाढत चाललाय. 17.50 सरासरीनं मात्र पुढे जायचं आहे. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फारशा धाबा दिलेल्या नाही आहेत. जयेश खैरकरनं मात्र फक्त 8 धाबांचं षटक हाताळलं आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र बघितलं तर मसूदनं सुद्धा या ओव्हरमध्ये फक्त 7च धाबा दिल्या. एक षटकार जरूर आला परंतु तरी सुद्धा धाबा गेलेल्या नाही आहेत आणि म्हणूनच दोनही गोलंदाजांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल जयेश खैरकर. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहेत पाठीमागे. सिंगल मिळेल. एक रन नक्कीच महत्वाची असते परंतु या मॅच मध्ये एक धाबेपेक्षा आता मात्र चौकार षटकारांची गरज आहे. ती रॉयल ड्रीमर्स टीमला ड्रीम कंप्लीट करायचं असेल रायगड प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवस रात्रीमधून क्वालिफाय व्हायचं असेल तर इकडे विजय आवश्यक आहे. जयेश पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेला होता. इकडे मात्र चकवलंय त्या अजय पाटीलला आणि ही व्हेरिएशन तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील जयेश खैरकरच्या गोलंदाजीमधून. हा पहा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं. बॉल थोडा खाली सुद्धा राहिला. डॉट बॉल 16 सुंदर बॉलिंग होती आतापर्यंत. हलू दिलेला नाहीये खरं तर आघाडीच्या फलंदाजांना. हा शॉर्ट बॉल आहे. हा पूल केलाय परंतु फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा धक्का लागलाय रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमला. विस्फोटक फलंदाज अजय पाटील फक्त एक षटकार मारून परतीच्या प्रवासाला. विकेट डाऊन. दोनही महत्वाचे चेहरे रॉयल ड्रीमर्स टीमचे यावेळेस मात्र पॅव्हिलियनकडे परतले. दबाव थोडासा आहे या मॅचवर. 85 धाबांचा चेस. पहिल्या मॅच मध्ये रॉयल ड्रीमर्सला 61 धाबा करायच्या होत्या आणि त्यामध्ये सूर्याचं अर्धशतक निघालं होतं. या मॅच मध्ये दबाव तर आहे कारण चॅलेंजिंग टोटल आहे. 85 करायच्या म्हटलं तर एखाद्या फलंदाजाला मात्र शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. कॅपॅसिटी जरूर आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत पाटील आल्या आल्या उडवतोय. वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग फटका षटकार.
पहिला चेंडू फेस करत असताना मात्र हा दमदार फटका पाहायला मिळालाय. प्रशांत पाटीलच्या पॅट मधून मात्र षटकार. मॅन फ्रॉम चिखले गावचा एक दमदार खेळाडू, तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. स्वभावानं शांत, परंतु मैदानामध्ये लॉंग इनिंग सातत्यानं त्याच्या पाहायला मिळतात. खैरकरचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या तयारीमध्ये हा कम्प्लिटली मिसक्यूट झालाय आणि तेच घडलं. अजय पाटीलच्या पद्धतीनं बाद झाला. षटकार मारल्यानंतर तो परतला आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र प्रशांत पाटील सुद्धा षटकार मारून मैदानाच्या बाहेर. दबाव 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 आता मात्र स्पष्टपणे जाणवतोय रॉयल ड्रीमर्स टीमवर. एका पाठोपाठ 3 महत्वाचे चेहरे गमावलेत. सूर्या मस्कर, त्यानंतर अजय पाटील आणि त्याच्या पाठोपाठ प्रशांत पाटील. क्षमता जरूर आहे, पहिलाच बॉलवर षटकारानं खातं ओपन केलं जाते, परंतु सध्याच्या घडीला भागीदारीची गरज आहे. एक डिसेंट पार्टनरशिप हवी आहे रॉयल ड्रीमर्स टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. अजूनही काही घडू शकतो, क्रिकेट आहे, खेळच असा आहे, कधी खेळ पालटेल याचा नेम नाहीये. 22-3 सध्याची परिस्थिती. जयेश खैरकर महाडचा गोलंदाज, आज मात्र लक्ष वेधलं या गोलंदाजानं नेहमीप्रमाणेच. ओ यावेळेस आडवा बॅटनं स्लॉट मध्ये होता, समोर खेचून मारलाय वाडी स्ट्रॉंग ऑनला संदीप पाटील. आणखीन एक फलंदाज मान फ्रॉम शिवकर, त्याच्याही बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना ठोकलाय षटकार. खेळपट्टीवर आलेले खरं तर सूर्या मस्कर, अजय पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, चारही फलंदाजांना षटकारानं अकाउंट ओपन केलंय. क्षमता पहा किती क्षमतेनं भरलेले हे सगळे खेळाडू आहेत. समोर तेच गोलंदाज आहेत ज्यांच्याच गोलंदाजी समोर विकेट सुद्धा टाकल्यात, परंतु त्याचबरोबरीनं आपल्या फलंदाजातली क्षमता सुद्धा त्यांनी दाखवून दिली. परंतु कुठेतरी भागीदारी हे करावं लागेल. 28-3 आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. हा खोलाट पडला होता, खोदून काढला, त्याला स्वतः ऍडजस्ट करून समोर ड्राईव्ह केला होता. सिंगल मिळेल तर सगळे एकने पुढे जाईल. 29-29 धाव फलकावर. चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा मसूद गजगे, जयेश खैरकर, मसूद गजगे, 2 गोलंदाज 2 बाजूनी लावण्यात आलेत आणि दोघांनी खूप चांगला खेळ केला. आज पहिल्या मॅच मध्ये तर याच संघानं धावसंख्येचा विक्रम नोंदवला. रायगड प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम मात्र आज अर्चित 11 रोहा या टीमच्या नावावर. ओ प्लेड ऑन झालाय, आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. सेम सिच्युएशन, षटकार मारा आणि त्यानंतर बाद व्हा. संदीप पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर जात असताना तिकडे दिसेल आणि मसूद गजगेला मात्र मिळेल आणखीन एक सफलता. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रॉयल ड्रीमर्स टीम कडून आता इम्पॅक्ट कडून सुद्धा थोडासा इम्पॅक्ट टाकला जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल. ज्या पद्धतीने अर्ली विकेट्स घेतल्या दोनही प्रमुख गोलंदाजांनी जयेश खैरकर आणि मसूद गजगेनं दमदार बॉलिंग केले.
आणि त्याचमुळे सुरुवातीचे 4 हादरे 29 धाव संख्येवर बसलेत ते रॉयल ड्रीमर्स टीमला. करण तोडणकर इम्पॅक्ट प्लेयर, मान फ्रॉम अलिबाग. पहिलाच बॉल तोही मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्ये होता. इकडे बीट केले, रिदमवर गतीवर बीट केले. लेंथ बॉल होता, इकडे बिलकुल प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल येत असताना 29 धावा झाल्यात आणि त्याचमुळे बराचसा मागे पडला या मॅच मध्ये रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीम. ओ प्लेड ऑन झालाय पुन्हा एकदा. स्लोवर पण होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला मसूद गजकेचा आणि त्याचमुळे तो अंदाज आला नाहीये. आणि संदीप पाटीलच्या पाठोपाठ आणखीन एक क्लीन बोल्ड प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये करण तोडणकर. काहीही इम्पॅक्ट टाकलेला नाहीये, काहीही प्रभाव दाखवलेला नाहीये, भोपळाही फोडला नाहीये. 0 धावसंख्येवर बॅक टू द डगआउट. पाच धक्के बसलेत, निम्मा संघ गारज झालाय. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे मागच्या मॅच मध्ये सहजतेनं धावसंख्येचा पाठलाग केला होता याच टीमनं. परंतु सध्या समोर मात्र 85 धावांचं टार्गेट आहे आणि ताज दबावाला मात्र संपूर्णपणे बळी पडलेत फलंदाज. थोडा बेजबाबदारपणा सुद्धा पाहायला मिळालाय. भागीदारी व्हायला हवी होती ती मात्र झालेली नाहीये. एकही फलंदाज केपटीवर स्थिरावण्यास तयार नाहीये. इकडे सिंगल मिळाली. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 30 नाव. 30 धावा धावफलकावर. अंकेश कामोटकर याच्याकडून क्षमता जरूर आहे, त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा भली मोठी आहे. सलामीला आलेला फलंदाज आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र फुल लेंथ हाताळला गजगेनं आणि बिलकुल इकडे सुद्धा डॉट बॉल. कोणतीही धाव नाहीये. या ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या मसूद गजगेनं आणि धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. सुपर्ब स्पेल फ्रॉम मसूद गजगे. 2 षटकं त्याने टाकली. 9 धावा देताना तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर रॉयल ड्रीमर्स 5 गडी बाद 30 धावा. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 55 धावांची गरज आहे. 2 ओव्हर्स 55. थोडस अशक्यप्रास आव्हान आहे कारण सुरुवातीला ज्या फलंदाजांकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा होत्या, सूर्या, अजय, प्रशांत, संदीप, हे थांबले नाहीयेत आणि तोच कन्सर्न राहिला या टीमसाठी. पुढे आस्किंग रन रेट जरी जास्त थोडासा आला तरी चांगले फलंदाज असले तर ते कुठेतरी शेवटपर्यंत लढू शकतात. परंतु सध्याच्या सिच्युएशनला रन रेट फार मोठा. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, तो सुद्धा मिस टायमिंग. सिंगल मिळेल. टीमचे कॅप्टन निशी कर्णेकर गोलंदाजीसाठी. एका बाजूला अंकेश कामोटकर 7 बॉलमध्ये 4 आणि नुकताच दाखल झालेला मान फ्रॉम वाघाची वाडी अविनाश वाघ आपल्याला पाहायला मिळतात. फुल लेंथ होता. आणखीन एक खोलात टाकला होता चेंडू. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले, व्हेरी डिसिप्लिन बॉलिंग. अजिबात खरं तर मारू दिलं नाहीये फलंदाजांना, चान्सेस मिळालेला नाही आणि त्याचमुळे गोलंदाजांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी मी तर म्हणेन आतापर्यंत केली गेली आणि प्रत्येक बॉलर कडून आणि त्याचमुळे मोठे स्ट्रोक जाणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. शॉर्ट बॉल परंतु समोर गेला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फार फार द सिंगल मिळेल. संपूर्ण थोडस निराशा पसरले खेळाडू कक्षामध्ये. पिन ड्रॉप सायलन्स आहे कारण इकडे आता मात्र हा सामना थोडासा हातामधून निसटण्याची भीती रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाच्या खेळाडूंना थोडी वाटते कारण ज्या पद्धतीनं धाबा राहिल्यात. हा शॉर्ट बॉल हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 4 धाबांचा हा मिळेल चौकार. फारसा फरक पडणार नाहीये. या चौकाराच्या 6 धावसंख्या मात्र पुढे जाईल.
अजूनही लढावं लागेल शेवटपर्यंत या मॅचमध्ये. पहा थोडासा बाउन्सर मारला होता गोलंदाज कॅप्टन निशी कर्णेकरनं. त्याच्यावर चांगला हुक शॉट अंकेश कामोटकरचा. मॅन फ्रॉम मोठी जुई उरण पूर्व विभागामधला खेळाडू. उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूला पहिल्या पर्वामध्ये बाई मिळाली होती. अंकेश पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक थोडासा टॉस केला होता. चेंडू खांद्याचा वापर करतोय, उसळी देतोय कर्णेकर सध्याच्या कडीला गोलंदाजीमधून आणि त्याचाच फायदा मात्र होत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पहा कशा पद्धतीनं उसळवला म्हणेन मी हा चेंडू. 7 बॉलमध्ये 48. हा सामना मात्र बराच दूर गेलाय रॉयल ड्रीमर्स पासून. थोडस हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. इकडे सुद्धा रन येताना दिसत नाहीये आणि संपूर्णपणे दबावाखाली खेळत असताना मात्र खेळ उंचावता येणं शक्य नाहीये रॉयल ड्रीमर्स टीमला. याही ओव्हरमध्ये फारशा धाबा आलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे आता मात्र अशक्य प्राय असं आव्हान आता मात्र होऊन बसलंय. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 48 धाबांची गरज आहे. 6 बॉल 48 आणि त्याचमुळे रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाला आणखीन एका सामन्याची वाट पाहावी लागेल. पहिला सामना जिंकला तर तो एक ऍडव्हान्टेज असतो प्रत्येक संघांसाठी. कोणत्या तरी संघ पहिले 2 सामने जिंकणारच, परंतु संधी जरूर आहे त्यांच्यासाठी सुद्धा. परंतु पाहूयात 6 बॉल 48 थोडंसं अशक्यप्राय आहे कारण रायगड प्रीमियर लीग मध्ये असे काही अनोखे विक्रम होऊ शकणार नाहीयेत. 6 बॉल 48. 6वं आणि अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील गोलंदाज. क्लीन बोल्ड. पहिलाच बॉलवर इकडे मात्र त्रिफळा उडवून टाकलाय. फलंदाज होईल बाद. 37 वर 6वा धक्का. अक्षय कांबळीला मात्र पहिल्याच बरोबर सफलता प्राप्त झाली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्याला पाहत आहे. मॅन फ्रॉम मुरुड नवीन बॅटर मॅन फ्रॉम ओळे सागर गायकवाड. सागरसाठी पहिलाच बॉल लेग स्टिकवर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त रन जोडली जाईल. सागर गायकवाड म्हटला की बऱ्याच वेळेला ग्रामीण क्रिकेट खेळताना त्याच्या स्वतःच्या ओळे संघाकडून पॉवर प्ले मध्ये फार उत्कृष्ट खेळतो हा खेळाडू. थोडासा उशिरानं जरूर आलाय. पुन्हा एकदा लेग स्टंपवर होता हा. वारंवार अक्षय कांबळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नामध्ये आहे. आणखीन एक व्हाईट बॉल अतिरिक्त रन. फार मोठं टार्गेट आहे आणि त्याच वेळी संपूर्णपणे दमछाक झाले रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाची या धावसंख्येचा पाडाव करताना. इकडे हुक करायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. फाईन लेगकडे चेंडू चाललाय. काही वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु इकडे मात्र डीप फाईन लेगला निघालाय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता सागरच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. सागर यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवतोय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे त्यामुळं सिंगल मिळेल. आज या स्पर्धेची 6वी रात्र लीग स्टेजची. तसा 7वी दिवस रात्र आहे. पहिल्या दिवशी आपण बघितलं तर सगळे प्रदर्शनीय सामने होते. रायगडचा संघ पाहिला, ठाण्याचा संघ, मुंबई, पुणे, रायगड युवा, ठाणे युवा या मॅचेस आपण बघितल्या आणि ठाण्याचा बोलबाला मात्र पाहायला मिळाला पहिल्या रात्री. अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. लाईक बिफोर द विकेट अखेरीस मात्र सलामीला आलेला फलंदाज अंकेश कामोटकरला मात्र बाद केलंय. अक्षय कांबळीला मात्र मिळाली दुसरी सफलता आणि सामन्यातल्या औपचारिकताच बाकी असंच म्हणावं लागेल. फॉर्मॅलिटीज नक्कीच मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करतील परंतु आजच्या रात्रीमध्ये कांचन
आपल्याला जवळजवळ 11वा संघ सुपर 16 मध्ये दाखल होणारा संघ मिळणार आहे. आणि या मॅच नंतर या मॅचचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा ते अनाउन्समेंट जरूर होईल. आणि त्याच विजयाकडे अमूल्य महेश कडू याचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. प्रचंड मेहनत ते सुद्धा घेतात या स्पर्धेसाठी. प्रणित महेश कडू त्याचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. राहुल आलाय. आता मॅच मध्ये काही राहिलेलं नाहीये. संपूर्णपणे वन साइड एकतर्फी ही लढत मात्र 85 समोर मात्र संपूर्णपणे ढेर झालाय. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर रॉयल ड्रीमर्स टीमला मात्र एका सामन्याची आता वाट पाहावी लागणार आहे. आणि या मॅच मध्ये झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा मात्र नव्यानं त्यांना कमबॅक करावी लागेल. परंतु इकडे मात्र रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये सुपर 16 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. 11वा संघ ठरलाय अर्चित वॉरियर्स तळा रोहा. काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला सगळ्याच काढून. मनपूर्वक अभिनंदन अर्चित वॉरियर्स तळा रोहा टीमचं.